मी राजेंद्र खोराटे, ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण टीईटीचा पेपर 2017चा आणि तो सुद्धा पेपर सेकंड पाहणार आहोत। दररोज एका पेपरची विश्लेषणात्मक माहिती आपल्याला देत पेपर कसा सोडवायचा याची माहिती आतापर्यंत मराठी या विषयाची दिली जाते आहे। आजपर्यंत 2013 पासून 2025 पर्यंत ज्या टीईटीच्या परीक्षा झाल्या त्या सगळ्या परीक्षांची आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या रूपाने जी ओळख होणं गरजेचं आहे त्याचीच माहिती आपण आज करतोय, जेणेकरून एक गोष्ट पाहायला भेटते ती म्हणजे कोणती की काही वेळेला प्रश्न रिपीट झालेले दिसतात आणि रिपीट झालेल्या प्रश्नांची ओळख आपल्याला होणं ही गरजेचं आहे। त्याचबरोबर आजपर्यंत टीईटीला बसणाऱ्यांची संख्या मर्यादित होती। आता सुप्रीम कोर्टाने जो आदेश काढला आणि सर्व प्राथमिक शिक्षकांना टीईटी देणं बंधनकारक करूनच टाकलं, त्यामुळे आता सगळे शिक्षक बांधव खडबडून जागे झालेले आहेत। त्यांना आता पर्याय राहिलेला नाही। आपल्याला केंद्रप्रमुख व्हायचं आहे, आपल्याला मुख्य व्हायचं आहे, आपल्याला पदवीधर शिक्षक व्हायचं आहे, आपण नवीन असाल तर सेवेत रुजू व्हायचं आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर टीईटी शिवाय पर्याय नाही। आज जे फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्या, संधी पुन्हा पुन्हा येत नसते, मात्र ही संधी आपल्याला सोनं करून जायची असते। आपण या परीक्षेमध्ये पात्र होणंच गरजेचं आहे। आता आपण जाऊया 2017चा पेपर सोडवण्यासाठी। 22 जुलै 2017ला हा पेपर झालेला होता आणि त्याची ओळख आज आपण करतोय। तर पहिल्यांदा मराठी विभागामध्ये भाग 2 मराठी, आता 30 प्रत्येक विषयाला 30 मार्कांचं वेटेज आहे। मराठीला 30 मार्काचं वेटेज आहे। पहिल्यांदा 30 प्रश्न आहेत ते आले इंग्रजीचे, त्याच्यानंतर आलेत मराठीचे, त्याच्यानंतर येईल बालमानसशास्त्राचे, त्याच्यानंतर तुम्ही निवडलेला म्हणजे परिसर अभ्यास असेल किंवा विज्ञान गणिताचा असेल। आता खालीलपैकी अतिशय क्रोध, आता खालीलपैकी अतिशय क्रोध व चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो। आता खालीलपैकी अतिशय क्रोध, ज्या वेळेला एखाद्या रसांचे प्रकार 9 आहेत। आता 9 रसापैकी 4 रस इथे दिसत आहेत, म्हणजे रौद्र रस आहे, बिभत्स रस आहे, अद्भुत रस आहे आणि करुण रस आहे। आता करुण रस म्हणजे दुःखदायक गोष्टी। आता ज्या वेळेला शोक त्याचा स्थायीभाव आहे, बिभत्स किळसवान दृश्य, किळसवान गोष्टी, जुगुप्सा हा त्याचा स्थायीभाव आहे, अद्भुत हा ज्या वेळेला उत्साह हा त्याचा स्थायीभाव आहे। आता रौद्र ज्या वेळेला भयानक गोष्टी आपल्याला दिसतात। आता क्रोध ज्या वेळेला रौद्र रसाचा क्रोध हा स्थायीभाव आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार। आभाळ, आता आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते? बऱ्याच वेळेला आपण म्हणतो आभाळ, आता आकाशात आभाळ आलंय, आभाळ आलं की आपण आभाळ ज्या वेळेला अंबर आभाळ कसं आहे विशेषण ओळखायचं आहे। थंडगार आभाळ असतं का हो?
अंबर असतं का? आता अंबर म्हणजे आकाश, अंबर म्हणजे वस्त्र, असे दोन अर्थ अंबरला मिळतात. अभ्र म्हणजे आच्छादलेलं. आता निरभ्र आभाळ कसं आहे? निरभ्र, निरभ्र आभाळ. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मधु लाडू खात असे. ज्या वेळेला असं हे क्रियापद येतं म्हणजेच हे धातू साधित आहे आणि हे असे, याच्यातून आपल्याला लक्षात येतं की ज्या वेळेला खात असतो, खात असे, खात जाईल, हे सगळे रीतीमधले. खात असतो रीती वर्तमान काळ, खात असे रीती भूतकाळ आणि खात जाईल रीती भविष्यकाळ. इथं खात आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे रीती भूतकाळ. लक्षात असू द्या, असतो असेने जाईल, तीन गोष्टी लक्षात ठेवा. जास्तीत जास्त प्रश्न काळावरती विचारताना रीतीचाच विचारलेला आहे. आता मनु अधिक अंतर या पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोड शब्द ओळखा. आता मनु अधिक अंतर, मनु अंतर नाही होणार, मंतर नाही होणार, मनवंतर बरोबर आहे. मनवंतर, मनु अधिक अंतर पर्याय क्रमांक 2 मनवंतर. आता कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्वाचा मानला जातो? आता समासाचा प्रश्न ज्या वेळेला आपण सोडवतो, पहिलं पद प्रधान अव्ययभाव, दुसरं पद प्रधान तत्पुरुष, दोन्ही पद प्रधान द्वंद्व आणि दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरं पद महत्वाचं असतं, तेव्हा त्याला बहुव्रीही समास म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता तेजोनिधी, तेज म्हणजे प्रकाश. आता ज्या वेळेला प्रकाश देणारा कोण असतो? सूर्य असतो. म्हणजे तेजोनिधी म्हणजे सूर्य. त्याचा सूर्याला समानार्थी शब्द कोणता? दिन म्हणजे सुद्धा दिवस, आणि मणी म्हणजे तेज, प्रकाश देणार रत्न, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून दिनमणी तेजोनिधीचा समानार्थी शब्द दिनमणी. आता सूर्याला ज्या वेळेला समानार्थी, भास्कर असेल, रवी असेल, दिनमणी असेल, तेजोनिधी असेल, हे सूर्याला समानार्थी शब्द आहेत. आता चंद्रमणी, राजमणी, रत्नाकर, रत्नाकर म्हणजे समुद्र, म्हणजे माणिक मोत्यांचा साठा जिथं आहे सागरामध्ये त्याला रत्नाकर असं म्हटलेलं आहे. चंद्रमणी हा सुद्धा एक मोठा मणी आहे, तेजस्वी मणी. राजमणी त्याच्यापेक्षा तेजस्वी मणी. आता विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी ओळखा. नसलेली म्हटलेली आहे. सुपुत्र कुपुत्र बरोबर आहे. कृतज्ञ कृतघ्न बरोबर आहे. द्वेष मत्सर, इथं बघा हे द्वेष आणि मत्सर दोन्ही समानार्थी आहेत. खाली आणि वर विरुद्धार्थी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता दुसऱ्याचा आपण द्वेष करतो, दुसऱ्याचा तिरस्कार करतो, अशा भावनेतून हे दोन शब्द आलेले आहेत. आता अचूक शब्द ओळखा. शुद्ध आणि अशुद्ध शब्द ज्या वेळेला आपण ओळखतो त्यावेळेला हा प्रश्न वारंवार शालेय अभ्यासक्रमामध्ये असला तरी पण स्पर्धा परीक्षेला पण वारंवार हा शब्द चुकला जातो. म्हणून आपण आता लक्षातच ठेवूया आशीर्वाद. आता एक लक्षात घ्या, जर एखाद्या शब्दाच्या वर रफार आला असेल त्याच्या अगोदरचं इकार आणि उकार हे कायमचं दीर्घ असतात. हा एक शुद्धलेखनाचा नियम लक्षात असू द्या. आता मन पूर्ण करा. काय म्हटले? नावडतीचे मीठ अळणी, नावडतीचे मीठ अळणी. हाय का कुठं? हाय, नावडतीचे मीठ अळणी. आता सरळच आपल्याला ते मन पाठच आहे, डायरेक्ट बाकीच्या शब्दांच्याकडे बघायची गरज नाही आहे. जेव्हा मी जात चोरली होती, कथासंग्रहाचे लेखक कोण? आता जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रह बाबूराव बागुल आहे बघा. बाबूराव बागुल यांचा पहिलाच कथासंग्रह असा होता. एक दलित साहित्यिक म्हणून यांची ओळख आहे. तर त्यांनी कथासंग्रह पहिल्यांदा तो चांगला त्यांचा यशस्वी गाजलेला आहे. आता अण्णाभाऊ साठेंचा फकीर असेल, वि स खांडेकरांचा ययाती असेल. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचाल तर वाचाल, बऱ्याच वेळेला
बरेचसे लेखन बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला तोंडपाठ आहेच. प्रतिबंधक करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? आता प्रतिबंध करणे, एखादं काम चालू आहे, त्या कामात कोणीतरी अडथळा आणला तर आपण काय म्हणतो? मला तू का प्रतिबंध करतोयस? म्हणजे काय करणे? मज्जाव करणे. मज्जाव करणे, अटकाव करणे, प्रतिबंध करणे, व्यत्यय आणणे. म्हणून प्रतिबंध करणे याचा पर्याय क्रमांक 1. आता धडा शिकवणे, अद्दल घडवणे, विपर्यास करणे, चुकीचा अर्थ काढणे, पल्ला गाठणे, मजल गाठणे. लेखन नियमानुसार अचूक शब्द मगाशी एक दिलेला होता आणि आता पण दुसरा प्रश्न आला बघा त्याच्यावर. आता प्रीत्यर्थ, 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 प्रीत्यर्थ. आता तुमच्या लक्षात आलं असेल घोळ कुठं होतोय? या प्री मध्ये. ह्या प्री ह्याच्यातलं बरोबर कोणतं? आता हे तसं बघायला हे दोन्ही चूकच आहे, पण याच्यात तुम्हाला कुठलं गेस करता येण्यासारखं आहे तर तुम्ही प्रीत्यर्थ. आता प्रीती अधिक अर्थ, ज्या वेळेला प्रीती अधिक अर्थ प्रीत्यर्थ यांना संधीतलं उदाहरण आहे. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? विभक्ती प्रत्यय आपण पाहत असतो. प्रथमेला प्रत्यय नाही, द्वितीयेला सला ते सला नते, तृतीयेला नेसी नेयसे, चतुर्थीला सला ते सला नते, पंचमीला उन हुन, षष्टीला चाचीचे चेचाचे, सप्तमीला तय्या तय्या. संबोधन मध्ये एक वचनात नाही, अनेक वचनात नो. आता द्वितीय आणि चतुर्थी आहे का उत्तर? आहे बघा, पर्याय क्रमांक 3 द्वितीय आणि चतुर्थी 43 क्रमांकाचं उत्तर आहे. अनेक वचनी शब्द कोणता? आता अनेक वचनी 4 शब्द दिलेत. निरोप, तो निरोप एक वचनी आहे. तो मार्ग एक वचनी आहे. नाव, ते नाव एक वचनी आहे. वाटा, त्या वाटा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? एखादी गोष्ट आपण क्रियाविशेषण अव्यय, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. अव्यय लिंग वचन विभक्ती अनुसार शब्दाच्या रूपात बदल होत नाही. प्रयोग, कर्ता कर्म क्रियापद. प्रयोग ओळखायचा असेल तर कर्ता कर्म क्रियापद ओळखायचं, त्यांचा संबंध जो ओळखला तरच तुम्हाला परस्पर संबंधाला काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आता शब्दसिद्धी, तत्सम तद्भव, देशीय परभाष्य हे आणि उपसर्ग गटित, प्रत्यय गटित, अभ्यस्त आणि सामासिक शब्द. आता शाहिरी काव्यात, शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या 2 रचना प्रकारांचा समावेश आहे? आता शाहिरी वाङ्मय ज्या वेळेला आपण पाहतो, मग काही शाहिरी वाङ्मय आपल्याला बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या वरती पोवाडा लिहिला. अनंत पंतांनी लावणी रचली. आता तसं जर बघायला गेला तर शाहिरी वाङ्मयामध्ये पोवाडा आणि लावणी या 2 गोष्टीला महत्व आहे, यांचा समावेश होतो. पोवाडा म्हणजे काय? पराक्रमाच्या गाथा, काही बुद्धिवंतांच्या गाथा, शौर्याच्या गाथा त्याच्यामध्ये गीत रूपानं सांगितलेल्या असतात. लावणीमध्ये हा एक लोक गीताचा तो एक भाग आहे, पण लावणीमध्ये नृत्य आलं, अभिनय आला आणि गीत पण आलं. आता ज्या वेळेला नृत्य आलं, गीत आलं, अभिनय पण आला, लावणी, म्हणून पोवाडा आणि लावणी तसं जर पाहायला गेलात तर भारुड एकनाथांचं प्रसिद्ध आहे. लावण्या अनंत फंदींच्या प्रसिद्ध आहेत. अभंग तुकाराम महाराज यांचे प्रसिद्ध आहेत. आता इथे एक दिलाय बघा, चुकीचे समीकरण ओळखा. चुकीचं समीकरण, एकनाथ म्हटलं की भारुडी आलंच, संत ज्ञानेश्वर ओवीच आलं, संत तुकाराम महाराज म्हटलं की अभंगच आले, आणि संत नामदेव महाराज म्हटलं तर नामदेवांचे पण अभंग आहेत. तिथं पसायदान आलंय. पसायदान कुणाचं आहे? ज्ञानेश्वरांचं आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी 18 अध्यायामध्ये लिहिली. जवळजवळ त्यामध्ये 18 अध्यायांचा समावेश केलेला आहे. 700 जवळजवळ श्लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे.
आता दोन छोटी वाक्ये उभ्या नव्या अव्ययाने जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? मी जाणार होतो पण मला वेळ मिळाला नाही. आता मी जाणार होतो पण मला वेळ मिळाला नाही, ज्यावेळेला पण असं केलं जातं आणि जाणार होतो एक चिन्ह वापरतात. या चिन्हाला कोणतं चिन्ह म्हणायचं? तर अर्धविराम. दोन छोटी वाक्य उभ्या नव्या अव्ययाने जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर होतो? अर्धविरामाचा. आता मालिनी, मागच्या वेळेला तुम्हाला काय पडलं? भुजंगप्रयात चारी गण य य य य. आता मालिनीमध्ये मालिनीचं ज्या वेळेला आपण याचं स्पष्टीकरण करतो बघा, इथं पण य य य आलेलं आहे. काही वेळेला मालिनी शार्दूल विक्रीडेत न न म य य 15 अक्षरांचा मालिनी हे वृत्त आहे. आणि मालिनी या वृत्तातले गण गण सगळे पाठ करून ठेवा. तुम्हाला जे नोट्स मध्ये दिलेले त्याचं सगळं पाठांतर होणं गरजेचं आहे. आता श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. आता इकडे बघा, इथं नवरी हा शब्द जोडून आहे आणि इथं तो शब्द फोडलेला आहे. जर जोडून असेल तर त्याला म्हणायचं अभंग आणि फोडला असेल तर त्याला म्हणायचं सबंग. आता इथं काय अर्थ निघतो बघा, श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे आणि शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याला वरमाला न वरी, मी त्याला वरमाला घालणार नाही. ज्या वेळेला याला म्हणायचं अभंग आणि याला म्हणायचं सबंग म्हणजे पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे. एकाच शब्दाचे दोन अर्थ असतात, त्याला श्लेष अलंकार असं पण म्हणतो. आता सुप्रसिद्ध कवी ग्रेस, टोपणनाव आपल्याला माहिती असावेत. आपल्याला माहिती आहे काय? केशवसूत माहिती आहे, कुसुमाग्रज माहिती आहे, केशव कुमार माहिती आहे, कवी बी माहिती आहे. आता ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे हे नाव लक्षात ठेवा. इथं दुसरी नावं वेगवेगळे जोडलेले आहेत, पण माणिक गोडघाटे ग्रेस यांचं पूर्ण नाव आहे. संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? संबोधनयुक्त मागच्या वेळेला कुठल्या तरी प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. संबोधनयुक्त, संबोधन विभक्तीचा प्रत्यय. आता प्रकार आहे 8वा संबोधन, पण एक वचनात नाही आणि अनेक वचनात कोणता प्रत्यय लागतो? नो. आता नो प्रत्ययाच्यात कुठं लागलाय? काय लागलाय? देवा नो. म्हणजे हाक मारण्यासाठी संबोधनयुक्त वापरण्यासाठी नोचा वापर केला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाक्प्रचार. आता वाक्य प्रकार ओळखा. वाक्य प्रकार ओळखा. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, वाक्य संकलन. आता वाक्याचे प्रकार 3 आहेत भरपूर, पण महत्वाचे 3 आहेत. केवल वाक्यात काय असतं? एकच उद्देश एकच ध्येय. मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य, एक किंवा अनेक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा त्याला मिश्र. आणि संयुक्त वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य, एक किंवा अनेक प्रधान वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात. याच्यात उभयान्वयी अव्ययाने जोडले काय बघा? नाही. एकच कर्ता एकच क्रियापद आहे, म्हणजेच हे सरळ सरळ कोणतं वाक्य आहे? केवल वाक्य. अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. आता अनुक्रम ज्या वेळेला क्रम हा शब्द आहे, उपसर्ग ओळखा म्हणलंय, म्हणजेच अनु हा काय झालाय? उपसर्ग झालाय. क्रम हा झालाय शब्द. आता ज्या वेळेला उपसर्ग ओळखा, सरळीचं उत्तर आहे आता अनुक्रम, अनुमान, अनुरूप, अनुबंध म्हणजे बंध अनुबंध. शब्दाच्या एक पूर्वी एक किंवा अनेक अक्षरे लागली जातात त्याला उपसर्ग म्हणतात.
उपसर्ग हा शब्द ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला उपसर्गाची माहिती विचारत असताना किंवा उपसर्ग विरुद्धार्थी शब्दाला फार उपयोगी असतात. वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक महिना लिहावा? वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक महिना लिहावा? एक तीर्थ स्वरूप, तीर्थ रूप, तीर्थ रूप, तीर्थ स्वरूप. आता काय केले बघा, तीर्थ स्वरूप, तीर्थ स्वरूप, तीर्थ रूप, तीर्थ रूप. काय केलं, चुकीचे शब्द काय लिहिल्यात, ती कायमचं दुसरं लिहायचं आहे. आता राहिलं हे लिहायचं का, हे जर आई वडिलांना पत्र लिहायचं असेल तर तीर्थरूप लिहायचं आणि मोठ्या माणसांना पत्र लिहायचं असेल तर तीर्थ स्वरूप लिहायचं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे पण आलेलं होतं. आता पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. पुस्तक हा शब्द आहे. आता लघु गुरु म्हणजे अ, ई, उ, रू आणि लू या साऱ्यांनी मिळून बनलेले अक्षर सगळी ह्रस्व समजायचे. आता इथं पुस्तकाचा पचा उकार पहिला आहे, पण ज्या वेळेला याचे लघु गुरुक्रम ठरवत असताना आता लघुला पण अर्धचंद्र, गुरुला काय म्हणतो डॅश, पण ते काय झालंय बघा, पुस्तक पचा उकार इथं पहिला आलाय. मग तसं नियमानुसार काय व्हायला पाहिजेत, दीर्घ व्हायला पाहिजेत, नाही ह्रस्व राहायला पाहिजेत. पण इथं काय वेळेला ते दीर्घ दाखवलेलं का ते सांगतो. ज्या वेळेला एखाद्या अक्षरावरती जोर पडत असेल आणि जोर पडणाऱ्या अक्षराच्या नंतर म्हणजे जोडाक्षराच्या पूर्वी एखादा अक्षर ह्रस्व आहे, जोडाक्षराच्या पूर्वी हे जोडाक्षर आहे, याच्या पूर्वी एखाद्या अक्षरावरती जोर पडत असेल तर जोर पडणारा अक्षर ह्रस्व असेल तर ते दीर्घ समजावे, म्हणून हे ह्रस्व असलं तरी दीर्घ समजावे. मग आता इथं अ पुस्तक ह्रस्व, क ह्रस्व आणि हे पचा उकार पहिला असला तरी पण हे जोर पडतो म्हणून हे दीर्घ, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? आता मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? 1, 2, 12, 48. आता तुम्ही म्हणाल 1, 2, 12, 48 असं काय हो? स्वरादी म्हटल्यानंतर अम आणि आहा हे 2 स्वरादी आहेत. मोरो केशव दामल्यांनी पहिल्यांदा व्याकरणामध्ये स्वरादी आणलेले आहेत, कारण स्वरादीची गरज निर्माण व्हायला लागली म्हणून ते स्वरादी आणलेले आहेत. म्हणजेच स्वरादी किती आहेत? 2, पर्याय क्रमांक 2. आता काय आलंय, उतार आलाय आणि उतारावरची प्रश्नांची उत्तर तुम्हाला तर लिहायला सांगितलेली आहे. आता उतार आम्ही वाचणार आहे, व्यवस्थित शांततेने वाचायचा. हुशार मुलं ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे. अशा असामान्य मुलांना वाढवताना मिळणाऱ्या आनंदाची चवही चाखल्याशिवाय नाही कळणार. म्हणूनच तुमची मुलं हुशार असतील तर अभिनंदन हो. बघा, कुणाचं अभिनंदन? पालकांचं अभिनंदन. तुमची मुलं हुशार आहेत म्हणून तुमचं अभिनंदन हो. पण अशा मुलांना वाढवताना समस्याच येत नाहीत अशा गैरसमजात मात्र राहू नका. उलट अशा मुलांना वाढवताना जरूर ते पथ्य पाळली पाहिजेत. पाळली गेली नाहीत तर अशी मुलं अधिकच समस्या निर्माण करून ठेवतात. तसंच बुद्धिमान आणि कल्पक मुलं ही आपली वैयक्तिक नव्हे, बुद्धिमान आणि कल्पक मुले ही आपली वैयक्तिक नव्हे, समाजाची आणि राष्ट्राची संपत्ती मानून त्यांची बुद्धिमत्ता म्हणून आपण सामाजिक कर्तृत्व ठरत नाही काय? म्हणून हुशार मुलांच्या नशीबवान पालकासाठी हाल आहे प्रपंच. जे हुशार मुलं आहेत पालकांनी सुद्धा त्यांचं खूप अभिनंदन आहे. ती कल्पक मुलं आहेत, समाजात एक मोठं राष्ट्रीय संपत्ती म्हणून त्याच्यावर पाहिलं जात आहे, त्यांच्याकडे कानाडोळा करू नका, हा एक सल्ला येथे दिलेला आहे. पहिला प्रश्न काय पडलाय बघूया. उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले? हुशार मुलांचं, कल्पक व बुद्धिवान मुलांचे, पथ्य पाळणाऱ्या मुलांचे, हुशार मुलांच्या पालकांचे. हुशार मुलांच्या पालकांचे. कुणाचं अभिनंदन? हुशार मुलांच्या पालकांचं केलंय. पर्याय क्रमांक 4. आता चव चाखणे
याचा अर्थ काय? पदार्थावर ताव मारणे, तोंडाला पाणी सुटणे, अनुभव घेणे, तृप्त होणे. पदार्थावर ताव मारणे काय नाही होणार, तोंडाला पाणी सुटणे नाही होणार. अनुभव घेणे, चव चाखणे, एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणे, जे चव चाखायला शिका, अनुभव घ्यायला शिका. आता राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केलेला आहे? बुद्धिमान व कल्पक मुलांचा, अभिनंदन करणाऱ्यांचा, पथ्य पाळणाऱ्या मुलांचा, सर्वसाधारण मुलांचा. उत्तर काय येईल बघा, लगेच तुमच्या लक्षात येणार आहे. बुद्धिमान व कल्पक मुलं ही स्वतःची, त्या वडिलांची नव्हे, राष्ट्राची एक संपत्ती आहे. कारण जी मुलं, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिमंतांच्या यादीमध्ये आपल्याला त्यांचं नाव कोरलेलं आहे. कारण ही राष्ट्राची संपत्ती म्हणून आई वडिलांच्या पोटी जरी जन्माला आले असले तरी त्यांची बुद्धिमत्ता ही देशाला एक प्रेरणा देणारी होती, म्हणून ती राष्ट्राची संपत्ती म्हणून ओळखली जाते. एकंदरीत आपण 31 पासून 60 पर्यंतचे प्रश्न मराठी विभागामध्ये सोडवलेले आहेत. आज आपण जास्तीत जास्त 17ला प्रश्नपत्रिका आहे, त्याच्या अगोदर काही प्रश्न याच्यात रिपीट झालेली दिसून आली. काही शुद्ध लेखनावरचे 2-2 प्रश्न विचारलेले आहेत. एकंदरीत आपण कुठेही गोंधळ न जाता प्रत्येक प्रश्न शांततेने वाचा, विचार करा. ज्याचं उत्तर पडदिशी येते ते पडदिशी सोडवा. विचार करायला लावणारी प्रश्न आकलनामध्ये येतात. तर आज आपण इथेच थांबतोय. सर्वांच्यासाठी धन्यवाद.